नवीन घडामोडी पाहण्यासाठी आदिवासी न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सूचना फलक, पोलिसांचा पहारा आणि बंदी आदेश असूनही पर्यटकांचा मुक्त संचार। आदिवासी व्यावसायिकांवरच कारवाई, पर्यटक मात्र मोकाट। पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पनवेल तालुका पोलिसांनी धबधबे, नदीपात्रे आणि धरण परिसरात प्रवेशबंदी लागू केली असली तरी गाढेश्वर, देहरंग धरण आणि धोदानी परिसरात प्रत्येक शनिवारी, रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। वाजे फाटा येथे पोलिसांचा पहारा तसेच विविध ठिकाणी बंदी आदेशाचे सूचना फलक लावण्यात आले असतानाही पर्यटक मोठ्या संख्येने या परिसरात पोहोचत असल्याने बंदी आदेशाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक पर्यटक कुटुंबीय व मित्रमंडळींसह नदी नाल्यांमध्ये उतरून अंघोळ, पाण्यात खेळ आणि मौजमजा करताना दिसतात। अचानक पाण्याची पातळी वाढणे, पाण्याच्या प्रवाहाचा चुकीचा अंदाज येणे अशा कारणांमुळे यापूर्वी अनेक दुर्घटना घडल्या असून काही पर्यटकांना जीवही गमवावा लागला आहे। काही पर्यटक मद्यप्राशन करून पाण्यात उतरतात, त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे परिसरातील रस्त्याच्या कडेला चहा, पाणी, मक्याचे कणीस व इतर खाद्यपदार्थ विकून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी लघु व्यावसायिकांना पोलीस आल्यावर स्टॉल बंद करण्याच्या सूचना दिल्या जातात। मात्र बंदी आदेशाचे उल्लंघन करून नदीपात्रात उतरलेल्या पर्यटकांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। या परिसरात पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी असतानाही बंदी आदेशाचे प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होते। बंदी आदेश केवळ कागदावरच राहिला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात असून पर्यटकांवर कठोर कारवाई करून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच आदिवासी लघु व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही याचीही प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे।